सह्याद्री स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम, सर्व धर्म समभावनेचा संदेश, वर्षभर धर्माचे होणाऱ्या सणांचे गाणे विद्यार्थ्यांनी केले सादर। गावची खबर न्यूजने या स्नेहसंमेलनाचा घेतलेला हा वृत्तांत। सह्याद्री इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमातून सर्व धर्म समभावनेचा संदेश देण्याचे प्रयत्न मुख्याध्यापिका धनश्री ठकेकर यांनी केला असून वर्षभर जाती धर्माचे होणाऱ्या सण, गणेशोत्सव, आषाढी एकादशी, नारळी पौर्णिमा, गोकुळाष्टमी, ईद, नवरात्री, दसरा, पंजाबी, ख्रिसमस, होळी, शिवजयंती, आंबेडकर जयंती तसेच आर्मी गाणी सादर केली। तर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गाणी सादर केली। खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची शिळफाट्यावरील सह्याद्री इंग्लिश स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन आणि वार्षिक पारितोषिक सोहळा नुकताच संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे खोपोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर, श्री श्रद्धा कॅटरिंगचे मालक रामचंद्र अंग्रे होते। स्वागताध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम, कार्यवाहक किशोर पाटील, उपाध्यक्ष अबूबकर जळगावकर, संचालक दिलीप पोरवाल, भास्कर लांडगे, शिळफाटा ग्रामस्थ अध्यक्ष राजेंद्र फक्के, जनता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दिशा राणे आदी मान्यवर उपस्थित होते। सह्याद्री विद्यालयाचे अध्यक्ष नरेंद्र शहा, मुख्याध्यापिका धनश्री ठकेकर यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले। सह्याद्री शाळेची इमारत जीर्ण झाल्यामुळे संस्थेने 8 कोटी खर्चाचा अंदाज बांधून शाळेची इमारत बांधत असून या पुढील वर्षी इमारत पूर्ण होऊ विद्यार्थी नव्या इमारतीत बसतील असा विश्वास सह्याद्री विद्यालयाचे अध्यक्ष नरेंद्र शहा यांनी व्यक्त केले। शिशु मंदिर शाळेच्या धर्तीवरच सह्याद्री इंग्लिश स्कूल सन 2006 साली सुरू करण्यात आला। नर्सरी ते इयत्ता 10वी पर्यंतच्या वर्गात 650 विद्यार्थी शिकत असल्याची माहिती सह्याद्री इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापिका धनश्री ठकेकर यांनी अहवाल सादर करताना दिली। लक्ष देणं गरजेचं आहे। आपल्या काळामध्ये वाचनालय होती, पण आज वाचनालयांची परिस्थिती फारशी चांगली आहे असं मला वाटत नाही। आम्ही लहान असताना मोबाईल तर नव्हताच, टीव्ही लिमिटेड होता, टीव्हीवर खूप काही सिरियल आणि या गोष्टी नसायच्या आणि त्यामुळे आमची पावलं आपोआप वाचनालयाकडे वळायची। न्यूजपेपर वाचणं, त्याच्यानंतर पुस्तकं वाचणं या गोष्टीवर भर दिला जायचा आणि आता ती परिस्थिती तेवढी दिसत नाही। आज 4 मुलं जर खेळायला ग्राउंडवर गेली असतील तर दुर्दैवाने ते खेळत नाहीत, तर मोबाईल घेऊन बसतात। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.